मान्सून दाखल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेचा सल्ला पुणे हवामान खात्यानं दिलाय। दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी हवामान खात्यानं हा खबरदारीचा सल्ला दिलाय। मान्सूनच्या प्रगतीला स्थिती अनुकूल नाही, त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार याबाबत तारखेचा अंदाज व्यक्त करता येऊ शकत नसल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलंय। महाराष्ट्र में अभी जो है ऐसा स्थिति नहीं है, तो हम अभी जो हमारा फिलहाल जो एडवाइजरी है फार्मर्स के लिए, किसान भाई के लिए, जब भी तो एक दो जगह पे रेन होगा जहाँ पे उसमें आप लैंड प्रिपरेशन करके रखिए, और आपका जहाँ जहाँ राइस का है उसमें आप थोड़ा नर्सरी का बरकरार रखिए। अभी सोइंग ऑपरेशन मत करिए अभी जब तक मानसून ऑनसेट नहीं होता है। हवामान खात्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या मान्सूनच्या प्रगतीच्या नकाशानुसार मान्सून गोव्याच्या सीमेवरच अडकल्याचं स्पष्ट दिसतंय। 10 जून ते 12 जूनच्या 48 तासांमध्ये मान्सूनच्या प्रगतीला मोठी खीळ बसल्याचं चित्र स्पष्ट होतंय। 10 जूनला कारवारपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारं हवामान गोवा आणि तळकोकणच्या किनारपट्टीवर तयार होत नसल्यानं हा उशीर होत असल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। उस्मानाबादमध्ये 2 दिवस झालेल्या पावसाने नदी नाले भरून वाहत आहेत। या पावसामुळे पेरण्या होणार नसल्या तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटणार आहे। परंडा तालुक्यातील भालकी, राजुरी, माणकेश्वर, शिरसाव, रजवळा या परिसरात हा पाऊस पडला। या ठिकाणी शिवजल क्रांती योजनेअंतर्गत नदी नाले रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम झाल्यानं पावसाचं पाणी साठलंय, त्यामुळे गावातील विहिरी आणि बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अनेक वर्षांच्या दुष्काळानंतर आलेल्या पावसाने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आकाशातून घेतलेलं हे पाणी साठल्याचं चित्रीकरण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक दिसतंय। रत्नागिरी आणि दापोली तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर रत्नागिरीच्या बाजारपेठेत पाणी साचलं होतं। तर या पावसामुळे आता शेतीच्या कामांना चांगलाच वेग मिळणार आहे। तळ राखील ते तो पाणी चाखील अशी आपल्याकडे म्हण आहे, मात्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीत तळ खोदेल तो पाणी चाखेल अशी म्हण आता रूढ होऊ लागली आहे। याचा प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न रायगडच्या पेण तालुक्यातील बोरजे गावानं केलाय। शासनाच्या अनेक योजना असताना देखील त्याची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन 35 वर्ष गाळाने भरलेल्या तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढवली। जे काम लाखो रुपये खर्च करून झालं नसतं ते काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी करून दाखवलंय। जवळपास 1100 स्वयंसेवकांनी अविरत झटून वांगणीतील गाव तलावातून 500 टन गाळ काढलाय। ठाणे जिल्ह्यातील तलाव स्वच्छतेची मोहीम वांगणीत राबवण्यात आली। एकीचे बळ काय असतं हे या स्वयंसेवकांनी श्रमदानातून दाखवून दिलंय। चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभाग बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतलाय, त्यामुळे इथली जनता आता आक्रमक झाली आहे। कोणत्याही परिस्थितीत हा विभाग बंद करू देणार नाही, वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू असं म्हणत शासन निर्णयाच्या विरोधात इथले प्रकल्पग्रस्त आणि पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थ आणि नेते मंडळी एकवटली आहेत। जून महिना अर्धा संपत आलाय, मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे। बहुतांश भाज्यांनी 100 पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने ते तिपटीने भाव वाढलेत। कोथिंबीर, टोमॅटो, मेथी, गवार, दोडका, कारली सर्वच भाज्या तुफान महागल्यात। गेल्या 13 दिवसांपासून राज्यात सुरू असलेलं 15,000 शिक्षकांचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे। आजपासून या शिक्षकांनी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या आत्महत्या बघायला मिळतील असा इशाराही आंदोलकांनी दिलाय। मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्र्यांनी फक्त फसवी आश्वासनं दिलेली आहेत आणि हे आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांना उघड्यावरती आणि वाऱ्यावर सोडलेलं आहे। यांना गुणवत्ता पाहिजे। जर 15 आणि 16, 17 वर्ष शिक्षक उपाशीपोटी शिकवत असेल तर गुणवत्ता येणार कुठून? ज्या अघोषित शाळा आहेत त्यांच्या निधीच्या तरतुदीसह शासन निर्णय निर्गमित होणे आणि आमचा जो बांधव या निष्ठुर शासनाच्या
मुळे मृत पावला आहे त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेणे. 1 जून पासून आम्ही इथं उपाशीपोटी आंदोलन करत आहोत. आम्हाला प्रचलित नियमानुसार अनुदान नहीं मिळालं तर आम्ही रास्ता रोको करू. 17 साल से शिक्षकों को पेमेंट नहीं है और आज 13 दिन हो गए आंदोलन को, तो भी शासन ने कोई निर्णय नहीं लिया. इस बीच एक सर ने हमारी जान गंवा दी, तो भी शासन ने कोई निर्णय अब तक नहीं. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात सुद्धा गेल्या 13 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून विनाअनुदानित शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर ढोल आंदोलन केलं. शासन आमदार आणि खासदारांच्या पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करतं, मग मुलांचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने का पाहत नाही, असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी विचारला. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे. आमचे उपोषणकर्ते गेल्या 13 दिवसापासून उपोषण करीत आहेत. त्यातला एक दुर्दैवी बळी जालन्यामधील गजानन खरात यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. यासाठी आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतोय की आमच्या मागण्या आता संपूर्ण महाराष्ट्राला कळालेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र यासाठी जागा झालेला आहे. माझी शासनाला विनंती आहे की माजी खासदार माजी आमदार आहेत त्यांची जी पेन्शन योजना आहे ती पहिला रद्द करावी आणि त्यांच्या पेन्शन योजनेनं सुद्धा आमचा पगार या ठिकाणी भागवू शकतोय. ही मागणी आमची शासनाला आहे. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं या मागणीसाठी औरंगाबादमध्ये उपोषणाला बसलेल्या गजानन खरात या शिक्षकाचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिसांमार्फत महाराष्ट्र शासनाची दडपशाही सुरू असून वैद्यकीय सुविधा देण्यास शासन विसरलंय. विनाअनुदानित शाळा कृती समितीने याबाबत सरकारला जबाबदार धरलं आणि येत्या 15 जून पासून काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहे. दिघ्यातील बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त करण्यात अडचण आहे, अशी भूमिका MIDCने हायकोर्टात मांडली आहे. या संदर्भात रीतसर अर्ज दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने MIDCला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालय यावर काय आदेश देतं यावर दिघावासियांचं भविष्य अवलंबून आहे. दिघा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण खेळत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. नवी मुंबई विरोधी पक्षनेते विजय चोगुले यांनी हे आरोप केले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल सुरूच आहेत. रविवारी अमृतांजन पुलाजवळ उलटलेल्या कंटेनरला रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे. मात्र या कंटेनरचा पुढचा भाग काढण्यात आला असला तरी त्याची टाकी मात्र अडकली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी एक लेन बंद असल्यानं एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. आज सकाळी कंटेनरची टाकी बाजूला करण्याचं काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या कंटेनरमुळे अमृतांजन पुलाजवळ तब्बल 8 ते 10 किलोमीटरच्या लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. स्वस्त धान्य योजनेतील शेकडो पोती धान्य कचऱ्यात टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. औंध परिसरातल्या पाटील पडळ वस्तीमधल्या एका खाणीत हे धान्य टाकून देण्यात आलंय. त्यामध्ये सुमारे 100 पोती गहू तसंच सुमारे 50 पोती तांदूळ आहे. या पोत्यांवर सरकारी योजनेतील धान्य असा शिक्काही आहे. हे धान्य कोणी आणि का फेकून दिलं याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. रस्ते कामात घोटाळा केल्याचा ठपका असलेल्या कंत्राटदारांना महापालिकेने नव्याने कंत्राट दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेचे उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिकेत रूपांतर केलंय. यापूर्वी पालिकेने रस्ते कामाचा आढावा घेतल्यानंतर मेसर्स जे कुमार आणि मेसर्स RPS या कंत्राटदारांवर रस्ते कामात घोटाळा केल्याचा ठपका ठेवला. त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हाही नोंदवण्यात आलाय. याचिका करण्याचा त्यांना अधिकारच नाही असा दावा कंत्राटदारांनी केलाय. त्यावर न्यायालयाने या याचिकेचे सुमोटो जनहित याचिकेत रूपांतर केलंय. पुण्यातील कात्रज कोंढवा रोडच्या रुंदीकरणाचा निधी इतरत्र वळवल्याचा निषेध करण्यासाठी भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी सोमवारी महापालिकेला टाळं ठोकलं. या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे त्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनानं 15 कोटींची तरतूद केली होती. मात्र या निधीच्या वर्गीकरणाचा निर्णय स्थायी समितीने घेतलाय. त्याचा विरोध करण्यासाठी भाजपतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. दापोलीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने 23 जणांचा चावा घेतल्याची खळबळजनक घटना घडली. यात दापोली नगरपंचायतचे नगरसेवक नादिर रंखांगे यांचाही समावेश आहे. या सर्वांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पिसाळलेल्या कुत्र्याला स्थानिक तरुणांनी जेरबंद केले.
मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर बोरिवली इथे लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं एका युवकाच्या अंगाशी आलंय। युवकाला ओव्हरहेड वायरचा 25,000 व्होल्टचा करंट लागला। करंट लागल्यावर लगेच या युवकाच्या शरीराने पेट घेतला। अखेर तशा अवस्थेत त्याला टपावरून खाली उतरवण्यात आलं। राजेंद्र दिखे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे। ही घटना 6 जूनला घडली आहे। त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उडता पंजाब चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। पुढच्या 48 तासांमध्ये नवं ए प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले। तसंच केवळ 2च कट करण्याची ही मुभा कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिली आहे। यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने सेन्सॉर बोर्डाचा प्रत्येक आक्षेप मुद्देसूद खोडून काढलाय। चित्रपटाच्या शीर्षकात पंजाब हे नाव वापरल्यानं राज्याच्या सार्वभौमत्वाला कुठेही बाधा येईल असं वाटत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। तसंच राज्याच्या ऐक्यालाही बाधा येईल असं वाटत नाहीये। एखाद्या राज्याचे नाव वापरणं गैर नसल्याचंही कोर्टाने म्हटलंय। याशिवाय लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत ते अशा प्रकारे चित्रपट बनवू शकतात असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय। शिवाय चित्रपटात वाईट गोष्टी असतील तर प्रेक्षकच तो चित्रपट नाकारतील असं मत देखील न्यायालयाने नोंदवलंय। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पेटणाऱ्या कल्याणच्या आधारवाडी परिसरातल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कायमचा धसाला लावण्यासाठी झी24 तासनं केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळालंय। हे डम्पिंग ग्राउंड पुढच्या 1.5 वर्षात हलवण्याचा निर्णय आज कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई रवींद्रन यांनी जाहीर केलाय। त्यावेळी आयुक्तांनी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली। ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या अवैध दारू विक्रेत्यांनी चंद्रपूरच्या दारूबंदीत आपले उखळ पांढर करून घेण्यासाठी विविध युक्त्या आखल्या। यातील अनेक युक्त्या पोलिसांनी हाणून पाडल्या। या मालिकेत चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी चक्क एका रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर तब्बल 60 लाख रुपयांची दारू जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ही रुग्णवाहिका चालवणाऱ्या नागपूरच्या एका चालकाला पोलिसांनी अटक केली। यवतमाळच्या नेर नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या आर्थिक अधिकार गोठवण्यात आले। दोघांवरही पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। 2008 ते 2011 या कालावधीत नेर नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचं लेखापरीक्षणात स्पष्ट झालंय। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत नेर नगर परिषदेचा विकास निधी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल खात्यात जमा ठेवावा असे निर्देश दिले आहेत। धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातून चोरीच्या दुचाकी गाड्या विकत घेऊन त्यांची विक्री केल्याप्रकरणी 2 जणांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद केलंय। त्यांच्याकडून 8 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असून संशयित आरोपींविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत। या प्रकरणात गेल्या जानेवारीपासून दिलीप दामू भिल हा अटकेत आहे। जालना जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याची गाडी अडवून 10 दिवसांपूर्वी लूट करण्यात आली होती। पिस्तूलचा धाक दाखवून 3.25 कोटींची रक्कम लुटण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। तसंच पोलिसांनी 1,24 लाखांची रक्कमही जप्त केली आहे। नंतर ती रक्कम 3.25 कोटीची असल्याचं त्यांनी सांगितलं। इतकी रक्कम या व्यापाऱ्याकडे आली कुठून हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नापिकी आणि आत्महत्येने कोसळलेल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी जैन संघटनेच्या सदस्यांनी सर्व तालुके आणि गडचिरोली जिल्हा मिळून 15 पथकांची निर्मिती केली होती। 100हून अधिक कुटुंबातील 40 परिवारांची प्राथमिक यादी तयार झाल्यावर यातील 16 विद्यार्थी पुण्यातील शिक्षणासाठी अंतरिमरित्या निवडण्यात आले। दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात विपरीत परिस्थितीमुळे खंड पडू नये यासाठी पुण्यातील वाघोली इथे एका शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।